आम्ही प्रोफेशनल मोदक बवालेला बोलवलाय बघा काय. आणि टॅमॅटो पण. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आज मी व्लॉग करायचा ठरवलेला आहे, पण काय होईल माहीत नाही. आम्ही चाललोय रील्स बनवायला. माझ्यासोबत बघा कोण आहे. हे बघा, हे दोघी आहेत. हे हाय पहिलेच करते गाईज. आणि ऐका माझी चप्पलच निघली. सो गाईज आम्ही चालत कारण की साईडलाच गार्डन आहे आमचे. तर चाललो मी गाईज. आज संकष्टी आहे, आज संकष्टी आहे. सो मम्मी मोदक बनवणार आहे, तर आपण पण बनवू मोदक. आता मी चालू रील्स बनवायला, कारण की रील्स टाकायलाच नाही काय माझ्याकडे. गाईज ही पोरगी जाते, ही पोरगी तर बघ, ही पोरगी जाते कॉलेजला. सो माझे रील्स शूट करायला कोणच नाही. दॅट्स वाय आता जाऊ लवकर आली. सो गाईज आम्ही आलेलो आहे गार्डनला, आणि गार्डनमध्ये रील्स काढत जाऊ. शी गाईज तिथे ना एक कपल बसलेलं आहे. तो गाईज मी आता रील्स काढल्या आहेत माझ्या आणि स्नेहाच्या पण काढल्या. तर मी डान्स व्हिडिओ काढलेले आहेत. जर तुम्हाला बघायचे असतील रील्स तर मला फॉलो करा इंस्टाला आणि माझ्या रील्स बघा. आणि गाईज आता ना आम्ही जाऊ घरी. अजून माझ्या 2-3 रील्स बाकी आहेत. मग मी घरी जाऊ आणि छोटासाच व्लॉग होईल गाईज. माहीत नाही कसं होईल, पण सपोर्ट करा गाईज. आणि चला आपण घरी जाऊन बघू काय होते काय नाही. आणि आजच मी अचानक व्लॉग बनवायचा विचार केला. आमच्या रील्स काढलेले आहेत, खूप खूप मस्तवाले रील्स काढलेले आहेत. आज एक माझ्या रील्सने टाकली, मीन्स काल समजा. तुम्ही जाऊन बघा लगेच गाईज. आणि आता मी चालले घरी गाईज. आणि मला सो गाईज बघा कोण भेटलंय आपल्याला. आफ्टर लॉंग गाईज, खूप वेळानंतर. काहीच नाही आहे मध्ये आता आणि खूप वेळा भेटतो का. शॉप आता मी आलो मध्ये नाही कुठे सिप काढून. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे घरी. आणि मम्मी आता मोदक बनवते. मीन्स मोदकामध्ये काय लागतं ते, मोदकाच्या आतून काय असतं, सो असते ती बनवते. सो आपण बघूया कसं कसं बनते ते. गाईज मम्मीने बघा हे केलंय. आणि मम्मीने एवढंच बनवला कारण की 5च मोदक बनवते. मग ते 5च मोदक लागतात नैवेद्याला. मग तर फक्त नैवेद्यासाठी बनवते 5 मोदक. आणि खायला हे याची चव बनवते, गुल कापायचं. आणि हे खायला हे गणपतीसाठी म्हणजे बाप्पासाठी. आणि हे बघा कोण आलंय. हाय कर, हाय कर. गाईस पक्की बडबडते सगळ्यांना नावाने. ए केला हाय, सगळ्यांना ना नावाने आवाज येतं. हे पप्पाचं नाव काय तुझे, पप्पाचं नाव इथे य. हे पप्पाचं नाव काय तुझे. ए पाखरू आला आता. मार त्याला, मार त्याला, मार. हा पाखरं आली ग. गाईस तिनं चित्रुंग सारखी पाखरं आली. त्यांची लाईट गाईस मी दिसते का गरम आहे. थांब गरम लागेल. हात नको लावूस, गरम आहे. काहीच धक्का लागला. तर गाईज बघा मम्मी बनवते आता. मला पण घेत नाही एवढे सुंदर नाही घेत. मम्मी देव मान्य करेल एवढे येतात. एक गाईज हे देवासाठी बनतायत. साखर चौथीच्या गणपती, साखर चौथीच्या गणपती मध्ये साखर आणि ते असतं. नंतर बघू आपण. बाय. आम्ही प्रोफेशनल मोदक बवालेला बोलवलाय बघा गाईस.
फर्स्ट टाइम ट्राय करते. बघा गाईस, आता काय भारी आहे, भारी. बनवा प्रसाद खायचं नाही. आता काय करू? असा असा करायचं, हात फिटायचं. असं केलं तरी चालेल, फक्त ते दाबू नकोस. कर तशी, अशी अशी असं करायचं. चपटकेला एवढा चांगला बनलेला. वरून वरून घ्या मध्ये नाही टाकायचं. दीदी एवढा चांगला बनलेला त्याचं सगळं काय राहू दे, पहिल्यांदा चालेल. एवढं चांगलं बनलेलं सगळं हे केलं. गाईज मस्त बनलेला. हिंदी लास्ट मध्ये सगळा फेल घालवला. फेल. सांगा तुम्ही हं? सो गाईज आता मी भाजी बनवते वटाण्याची. सो बघा तुम्ही पण, मी इथे कांदा कापलेला आहे आणि लसूण सोडलेला आहे आणि ते तेल. आता आपण कांदा टाकू आणि टॅमॅटो पण टाकू. मला सांगते आणि लसूण. अद्रक पण टाकत असतं, पण अद्रक आता मला आणायला कंटाळा येते म्हणून गेलो नाही मी. काय पाहिजे टॅमॅटो पण कापू पहिले. वटाणे ऑलरेडी मी कुकरला लावून घेतले कारण की टाइम नको. टॅमॅटो टाकूया आपण. इथं असं करून घ्यायचं आहे. ते ना कांदा ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. नंतर आपण मिक्सरला लावू आणि ते वटाणे आणि चा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. मी भाजी बनवली ते पण दाखवलं नाही, विसरलो कारण की माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून. आणि आजचा व्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. बाय.